नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक भन्नाट स्टोरी पाहणार आहोत जी ऐकून तुम्ही म्हणाल, अरे हे खरंच घडलंय का? कारण ही गोष्ट आहे फक्त 300 रुपयांच्या गुंतवणुकीची आणि तब्बल 634 कोटींच्या परताव्याची. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. मलेशियातील टेक उद्योजक आरशान इस्माईल यांनी 1993 साली वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी AI.com हे डोमेन विकत घेतलं. किंमत किती? फक्त $100, म्हणजेच त्या काळात साधारण 300 रुपये. आता थोडं मागं जाऊया. 1993 मध्ये इंटरनेट म्हणजे काय हेही अनेकांना माहिती नव्हतं. सोशल मीडिया नव्हता, यूट्यूब नव्हतं, स्मार्टफोन नव्हते. डोमेन नेम फक्त एक वेब ॲड्रेस. पण या 10 वर्षाच्या मुलानं AI.com हे नाव घेतलं. का घेतलं? तर त्यामागचं कारण होतं AI ही त्याच्या नावाची पहिली 2 अक्षरं. त्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द ट्रेंडमध्ये नव्हता. AI म्हणजे आज सारखी क्रांती नव्हती, मात्र एक छोटं, शॉर्ट आणि क्लीन डोमेन म्हणून त्याने ते विकत घेतलं. कदाचित त्याला देखील याची कल्पना नसेल की भविष्यात ही 2 अक्षरं जग बदलणार आहेत. आणि मग 2020 नंतर काय झालं? तर AI क्रांती सुरू झाली. चॅटबॉट्स, ऑटोमेशन, मशीन लर्निंग, मोठमोठ्या टेक कंपन्यांची अब्जावधींची गुंतवणूक, या सगळ्यांमुळं AI हा शब्द सोन्याचा झाला. आणि मग 2025 मध्ये आली ती ऐतिहासिक डील. आरशान इस्माईल यांनी AI.com हे डोमेन $70 मिलियन मध्ये, म्हणजेच भारतीय रुपयात अंदाजे 634 कोटी रुपयांना विकले. या डोमेनची खरेदी केली ती क्रिस मार्स झालेक यांनी, जे Crypto.com या मोठ्या क्रिप्टो प्लॅटफॉर्मची CEO आहेत. यात सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या डीलचं संपूर्ण पेमेंट हे क्रिप्टो करन्सीमध्ये करण्यात आलंय. याला असं देखील म्हणता येतं की डिजिटल डोमेन प्लस डिजिटल करन्सी म्हणजेच फ्युचरिस्टिक डील. असं म्हटलं जातं की ही आतापर्यंतची सार्वजनिकरित्या नोंदवलेली सर्वात महाग डोमेन विक्री आहे. याआधी 2010 मध्ये car-insurance.com हे डोमेन $49.7 मिलियन विकलं गेलं होतं. मात्र AI.com ने तो रेकॉर्ड आता मोडलाय. या घटनेतील मोठा ट्विस्ट म्हणजे AI.com हे डोमेन जगासमोर झळकलं ते सुपर बॉल LX दरम्यान. सुपर बाउल म्हणजे जगातील सर्वात मोठ्या क्रीडा इव्हेंटपैकी एक. तिथल्या जाहिरातीत AI.com दिसलं आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. यानंतर Crypto.com AI.com एक एजंटिक AI प्लॅटफॉर्म लॉन्च केला, म्हणजेच एक पर्सनल AI एजंट जो मेसेज पाठवू शकतो, स्टॉक्स ट्रेड करू शकतो, ॲप्स हाताळू शकतो. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा हे डोमेन विक्रीसाठी आलं त्यावेळेस आरशान इस्माईल यांना $100 मिलियन पर्यंत ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र त्यांनी $70 मिलियन वर ही डील फायनल केली. याबाबत ते म्हणाले की कधी कधी घासाघीस केल्यानं डील हातातून जाऊ शकते, त्यामुळंच मी हा निर्णय घेतला. योग्य वेळेची वाट पाहणं ही देखील एक कला आहे. 10 वर्षांच्या मुलानं घेतलेला 300 रुपयांचा निर्णय 30 वर्षांनी 634 कोटींमध्ये बदलतो. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर ही डिजिटल युगातील संयम आणि विजनची ताकद आहे. तुम्हाला काय वाटतं? आज जर तुम्हाला एखादं छोटं मात्र युनिक डोमेन घ्यायची संधी मिळाली तर तुम्ही घ्याल का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट टेक स्टोरीज बद्दल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.